याच्यासाठी आपण मुंबईत तरसतो. त्यामुळे ना इथनं आता असं वाटतं की सलग 10 वर्ष जर मला इथे कामं मिळालीत ना तर मी काय कोल्हापूर सोडून बाहेर पडायचा विचार नाही करत. लग्न करायचं पण आम्हाला मूलच नकोय, हे खूप चाललंय सध्या की आम्हाला जबाबदारी नाही घ्यायची. इतकी वर्ष आपण जे कमवलं ते क्षणात असं जातं का लोकांच्या मनातून. आपण जसे तुम्ही भूमिका करता खऱ्या आयुष्यात तुम्ही तशाच आहात हे वाचल्यानंतर मला त्रास झाला. तुम्हाला खरंच कितपत आम्हाला ओळखता, तुम्हाला काय माहित आम्ही कसे आहोत. तर मला अजून 20 वर्षानंतर मी जर जगले तर मला छान असंच राहायला आवडेल. म्हणजे मला कोणी म्हटलं, म्हणजे मी माझ्या मुलीला सांगते तुझ्या माझी जी नातवंड होतील ना सेक्सी आजी असं म्हटलं पाहिजे, मला असंच राहायचंय, मला असंच राहायचंय. आणि मुंबईत ना म्हणजे आता मला कोणाची नावं नाही घ्यायची पण असं काही आहेत जे फिल्म निर्माते किंवा दिग्दर्शक, त्यांच्यासोबत तू काम नाही केलंस कधी ग? म्हणजे तू फक्त त्या तिकडे कोल्हापूर विल्हापूर तिकडचेच पिक्चर्स केले का? तर हा विचारण्याचा टोन हा मला बऱ्याचदा खटकला. आणि अशा व्यक्तीने विचारावा, अशा कलाकारांनी विचारावं की त्याने दोन्हीकडे काम केलंय. जर तुला इकडचं खटकत असेल तर माझं म्हणणं एवढंच आहे की तू मग का केलं या फिल्म्स? मला कुठेही जायची इच्छा होत नाही ते सोडून. मालिकांमध्ये मी रमले. मी जसं म्हटलं की आता फिल्म्स ज्या बनतायत किंवा ज्यांच्या बनतायत त्यांच्या दृष्टीने कदाचित आम्ही कलाकार योग्य नसू म्हणून आम्हाला घेत नाही. तेच चेहरे प्रत्येक सिनेमात दिसत असतात. असं का होतं? किती मोठी इंडस्ट्री आपली. मी माझ्याच बाबतीत नाही म्हणत, इतरही आहेत, ते का कुठे दिसत नाही. काय वाटतंय आपल्याकडे ग्रुपिझम आहे असं मला वाटतं. पण मी खूप ऐकते बरं का याबद्दल. तुला आलाय अनुभव याचा? हॅलो, सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय. तर मी आत्ता कोल्हापूरला आली आहे आणि खास तुमच्यासाठी, कारण मला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका आहे ती म्हणजे जुळली गाठ ग. सन मराठीवरची जुळली गाठ ग ही तुम्ही खूप रोज बघता सिरियल आणि आवडीने बघता. आणि सध्या जो काही मालिकेमधला जो काही ट्रॅक सुरू आहे त्याच्याबद्दल काही ट्रोलिंग पण होतच आहे. पण आम्हाला खात्री आहे की ते ट्रोलिंग होतं याचा अर्थ तुम्ही ती मालिका आवडीने बघताय आणि रोज बघताय. आणि तुमच्या मनातले काही प्रश्न असतील आणि मी काही माझ्या काही मनातले, सो असे मी काही रॅन्डम आज आपण काही गप्पा मारणार आहोत. सो सुरेखाताई माझ्यासोबत आहे. ताई कशी आहेस? मी एकदम छान, मस्त. हा, तर मला म्हणजे सुरुवातीलाच असं तुला विचारायचं आहे की आज मी पहिल्यांदाच आली या सेटवरती आणि मी आजूबाजूला बघते ना खूप शांतता आहे इथे. म्हणजे मुंबईतला मला माहिती आहे ना की एकदम गजबजाट आणि साईडला आजूबाजूला बाकीचे पण सेट असतात सिरियलचे. सो इथे तसं काही नाही एकदम. सो कशी या वातावरणात तू रुळतीयेस वगैरे? काय रुळलो आम्ही, हो 10 महिने झाले आता इथे. आणि मुळात कोल्हापूर माझ्यासाठी नवीन नाहीच आहे. म्हणजे माझी कर्मभूमी म्हणायला हरकत नाही. कामाची सुरुवातच कोल्हापुरातनं झाली होती. या गोष्टीलाच आता साधारण म्हणजे 96ची गोष्ट ही, म्हणजे 30 वर्ष पूर्ण होतील पुढल्या वर्षी. तर तो एक आनंद आहेच की मला पुन्हा 15 वर्षानंतर मी कोल्हापुरात काम करते. तेव्हा जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ या ठिकाणी कामं चालायची. आता तर ते बंदच झालेत. पण चित्रनगरी त्यावेळेला काहीच नव्हतं, हे सगळं जंगलच होतं. 15 वर्षांनंतर मी जेव्हा मला कळलं की ही मालिका इथे शूट होते, नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण पाहिल्यानंतर चित्रनगरीचं कायापालट म्हणजे वेगळंच. इतकं सुंदर सेट्स, अगदी तुम्ही आता येता पाहिलं असेल तर वाडा आहे एक छान, येताना दुसरा एक वाडा आहे, परत एक चाळ उभी केली, कोल्हापूर स्टेशन उभं केलेलं आहे. तर त्यामुळे ना आल्यानंतर खूप छान वाटते इथे. आणि जसं म्हणालीस की इथलं वातावरण, तर इथे बघ आपण गावापासून दूर आहोत, उंचावर आहोत, त्यामुळे हवा शुद्ध हवा, थंड हवा, म्हणजे याच्यासाठी आपण मुंबईत तरसतो. त्यामुळे ना इथनं आता असं वाटतं की सलग 10 वर्ष जर मला इथे कामं मिळालीत ना तर मी काय कोल्हापूर सोडून बाहेर पडायचा विचार नाही करत. काय सांगतेस? आणि मी तुला आता जसं म्हटलं ना की मगातपासून ना इथे मोराचा खूप आवाज येतोय, पण मला बघायला नाही मिळालेला. जरा थांबलं तर अगदीच कुठे ना कुठेतरी दिसणार. कारण आम्ही सकाळी जेव्हा येतो ना, मोर म्हणजे आता हे इथे असे आमच्या समोर चालत जातात. अगदी मोर, लांडोर, ससे आहेत खूप. हो, म्हणजे हे फार क्वचित पाहायला मिळतं. पण इथे आम्ही असं आता बसलोय चहा पीत आणि समोरनं इथनं 2-3 असे मोर छान चालत जातात आणि इतका आवाज त्यांचा येतो सकाळपासून की मोर वगैरे फिल्म सिटी मध्ये आपण पाहणं हा फारच एक काय म्हणतात सुखकार आहे आमच्या डोळ्यांसाठी.
आता जसं आपण ऑफ कॅमेरा बोललो ना, की मध्यंतरी म्हणजे मालिका सुरू होण्यापूर्वी आपण एक इंटरव्ह्यू केलेला होता आणि तो तुफान हिट झालाय सोशल मीडियावरती. तुला कळलं असेल मी कशाबद्दल बोलतेय, की तो लग्नाच्या पॉइंटवर, हा म्हणजे तू तुझा किस्सा सांगितलास लग्नाच्या रिलेटेड, तो तुफान हिट झाला. मलाही बऱ्याच जणांनी सांगितलेत की आमच्या ओळखीतल्या लोकांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेले त्यांचे. मला काही खरंय. आणि म्हणजे कारण ही रियालिटी आहे, हे वास्तव त्यांनी सांगितलंय असं. आणि जसं तू आता म्हणालीस की तुलाही खूप जणांचे डीएम्स आलेले, काय सांगशील त्याच्याबद्दल? नाही, आणि त्यावेळी तो इंटरव्ह्यू मला चांगला आठवतोय आणि काही ठरवून आपण बोललो नव्हतो किंवा मीही काही ठरवून उत्तर दिलं नव्हतं. काय असतं, आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगताना आपल्याला विचार करावा लागत नाही, त्यामुळे त्या ओघात मी बोलून गेले. आणि ते खरंच आहे. मी आत्ताही या ज्या इथे मुली आहेत ज्यांची लग्न व्हायची आहेत, काही 35ला आलेल्या आहेत, तर त्यांना मी हेच सांगते की अजून लेट नका करू. म्हणजे करिअर आहेच, त्याला काही म्हणजे करिअर केलंच पाहिजे, पण लग्न सुद्धा वेळेत होणं फार गरजेचं आहे. मी त्याही वेळेला जे म्हटलं होतं की मला आज मी माझ्यावरनं उदाहरण देते की आता माझं 50 चालू, मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही, माझं 50 चालू आहे. माझी मुलगी आता 11वीला आहे. लेट लग्न केल्यानंतर मूल लेट, मग तिचं शिक्षण, मग तिचं कॉलेज, मग तिचं नोकरी आणि मग तिचं लग्न, ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत जसं मी सांगितलं मी सिंगल मदर आहे. सो कधी कधी टेन्शन पण येतं की आपल्या हातनं या सगळ्या गोष्टी नीट पार पडतील ना, आधार नाहीये कुणाचा. सो मला म्हणायचं की वेळेत गोष्टी झाल्या ना तर इतका विचार करावा. कदाचित मी माझ्या बाबतीत विचार करते की माझं जर वेळेत लग्न झालं असतं, मुलीचं आता कॉलेज कम्प्लीट झालं असतं, तर ती एक कुठेतरी सेट झाली असती. बरोबर. पण तसं नाहीये. तर त्यामुळे मला वाटतं की आत्ताच्या मुलींनी सुद्धा हा विचार करायला हरकत नाही. म्हणजे ज्यांना संसार करायचा आहे, म्हणजे ज्यांना लग्नच करायचे नाही, अशी सुद्धा कॅटेगरी सध्या आहे की ज्यांना आम्हाला लग्न नाही करायचं किंवा लग्न करायचं पण आम्हाला मूलच नकोय, हे खूप चाललंय सध्या की आम्हाला जबाबदारी नाही घ्यायची. तर असे जर असतील तर मग ठीक आहे. पण ज्यांना वाटते की नाही एक छान मूल पण असावं, आपल्याला छान संसार व्हावा, तर त्यांनी वेळेत लग्न करणं फार गरजेचं आहे असं वाटतं. बरोबर. मला वाटतं की त्यांना पुन्हा एकदा तुझ्याकडून हे कळलं असेल. तर दुसरं म्हणजे की बऱ्याचदा आपण ना असं ऐकतो की मालिका वगैरे म्हटलं ना की एकतर ना आपली एक रुटीन राहत नाही ना, कारण डे नाईट कधी शूट असतं हे सगळं. तर हल्ली खूप जणांचं, मी सुद्धा पर्सनली असं ऐकते की डाएट ते खूप फॉलो करतात, म्हणजे एक रुटीन ठेवतात, काहीतरी एक अमुक एक पदार्थ खायचा नाही खायचा. सो तू ऍज सच पर्सनली तुला कसं कितपत आवडतं असं डाएट करणं? नाही, डाएट माझ्याकडे बघून तर मुळातच कोणाला वाटणार नाही डाएट वगैरे, पण मला खायला आवडतं. बरं, मी प्युअर व्हेज आहे, मी अंड सुद्धा खात नाही. मला खूप भारी वाटलंय. मी नॉनव्हेज तर म्हणजे आम्ही लिंगायत, माझी मदर टंग कन्नडा, सो मी साऊथची आहे आणि मराठी मी खूप चांगलं बोलायला लागले इथे काम करायला लागल्यानंतर. सो लिंगायत असल्यामुळे आमच्या आजीकडे मी लहानाची मोठी झाले, तर त्यामुळे अंड वगैरे आणणं हा प्रकार सुद्धा घरी नव्हता. तर मी प्युअर व्हेज आहे आणि व्हेज मधलं अगदी मला मराठमोळं जेवण खूप आवडतं. भाकरी असेल, ठेचा, तर इथे आल्यापासून ठेचा न चुकता का ते तिखट आवडतं. पण डाएट असं नाही, पण एवढं आहे की वेळ पाळतो आम्ही जेवणाच्या. 1:30-2 मध्ये दुपारचं जेवण, संध्याकाळी 8 पर्यंत, म्हणजे इथे जो नाश्ता येतो ना तोच हेवी करतो. मग जेणेकरून रात्री गेल्यानंतर तेवढी ताकद पण असते जेवायची, फ्रेश झालो की झोपतो. कारण नाही म्हणतात तरी 15-16 तास आम्ही इथे असतो. आणि आमच्या मालिकेबद्दल सांगायचा मुद्दा म्हणजे मालिकांचे जे एपिसोड असतात ते 24 मिनिटांचे असतात, पण आम्हाला 35 मिनिटं आम्ही गेली 4 महिने करतोय. तर 24 मिनिटं काढतानाच नाके 9 असतात खरं तर आम्हाला रोजच्या रोज 35 मिनिटं द्यायचे. त्याच्यात रविवारी सुद्धा आमचा एपिसोड असतो, सो आम्हाला सुट्टीच नाहीये. त्याच्यातनं कधी कधी असं होतंय की इव्हेंट्स असतात चॅनल्सचे, तर त्यामुळे आमची आउटडोर सिरियल असल्यामुळे 2 दिवस गॅप ठेवून हिरो हिरोईनला कधी कधी मलाही जावं लागतं मुंबईला. पण त्या 2 ते 3 दिवसात काहीच काम होत नाही इथे. किती करणार, एखाद दिवसात एक 4 तासाचं काम निघू शकतं, त्याच्याहून जास्त नाही निघणार. तर त्यामुळे आम्हाला इतकी टांगती तलवार असते ना की ह्यांना 2 दिवस सोडायचे, तर त्याच्या आधीचे जे 4 दिवस असतात ना ते आम्हाला धडकीच भरते की आता आपल्याला डे नाईट करायचंय. आणि खरंच युनिट आमचं सगळं, मग त्याच्यात कॅमेरा डिपार्टमेंट, लाईट वाले, परत स्पॉट वाले, सगळ्यांची मेहनत आहे की आम्ही किती वेड्यासारखं काम करतोय ना हे आम्हालाच माहितीये. 35 मिनिटं काढणं हे सोपं नाही, आणि ते पण रोजच्या रोज. आम्हाला अगदी 1 महिना सांगितला होता, आता आमचा 4था महिना चालू आहे, आम्ही 35 मिनिटं रोज देतो.
खूपच हेक्टिक आहे म्हणजे सतरा. ताई मला काय विचारायचं माहितीये का, की आता सध्या मालिकेत ना जो ट्रॅक सुरू आहे ना तो खूपच असा ड्रामा सुरू आहे हो ना. आणि तुझं जे आता कॅरेक्टर आहे किंवा आम्ही बघतोय ना की तू त्रास देतेस. हा, तर एक जे आता तू जसं म्हणालीस की 35 मिनिटाचा तुम्ही रोज एपिसोड काढताय आणि कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही 12-13 तास शूट करताय आणि ते कॅरेक्टर तुमच्या म्हणजे पूर्ण असतंच नाही. आपण म्हणतोय का आपल्या व्यक्तिमत्वामध्येच ते एक असतं, पर्सनॅलिटीमध्ये. तर त्याचा किती त्रास होतो ग, म्हणजे जेव्हा कट होतो ना त्यानंतर किती त्रास होतो. तू आता बघितलं असेल तर आमचं ना मजा मस्ती पण चालू असते मध्ये मध्ये, पण खूपदा आता तरी हा थोडासा असा सिक्वेन्स होता की आमची हिरोईन खाल्ली पडते, ते तिथे तेल मीच ओतलेलं आहे आता हा, आणि केलंय कोणासाठी तरी आणि पडते आमची हिरोईन, असं तो सगळा ड्रामा आहे. पण बरेचसे सीन असे असतात की ज्याच्यामध्ये ना पूर्ण ताकद लावून चिडचिड करून आरडाओरड करून जेव्हा करायचे असतात ना, तर एका पॉइंट नंतर कारण त्याचे कटिंग पण तेवढे होतात, तर मग थोडासा त्रास होतो त्या गोष्टींचा. मग कधी कधी थकतं माणूस, कारण प्रत्येक अँगल तितक्याच इंटेन्सिटीने तुम्हाला बोलायचं असतं. अशा वेळेला थोडासा त्रास होतो. पण बाकी हे असे जे मजेशीर असतात ना, तर आम्ही कट झाल्यानंतर खूप आम्ही एन्जॉय करतो, म्हणजे मस्ती पण तेवढीच करतो. हा, नो डाऊट. मी म्हटलं जसं की खूप बोलायचं असेल ना, खूप आरडा ओरड वगैरे, तर मग थोडं दमायला होतं. मग अशा वेळेला तू काय त्रास होतो? मग तू अशा वेळेला काय करते? मी शांत बसते आणि सगळ्यांना सांगते कोणी माझ्या जवळ पण येऊ नका. म्हणजे तो एक तुझा मी टाइम असतो. कारण त्याच्यानंतर ना त्या सिक्वेन्सच्या वेळेला ना मध्ये असं काहीतरी झालं म्हणजे मस्करी वगैरे, तर मग मी त्याच्यातनं मला बाहेर नाही पडतात, कारण तो मी त्याच्यातच असते. एकदा ती लिंक तुटली ना की मग पुन्हा ते जमणं पटकन कठीण आहे, कारण म्हणून सो मी तो अख्खा सिक्वेन्स संपेपर्यंत शांत असते. मग मी जास्त कोणाशी बोलत नाही, काय, मी माझ्यात असते. पण आता जसं मी म्हटलं ना की मालिकेमध्ये हा खूप असा ड्रामा आणि हा सगळा सीन सुरू आहे, आणि इराचं जे कॅरेक्टर आहे ना ते लोकांना, आता मी जसं सोशल मीडिया कमेंट्स बघत होते ना, खूप हेटरेट होतोय की हिच्यामुळे आमच्या सावीला त्रास का होतोय, की प्लीज तिला असं म्हणजे सेपरेट करू नका धैर्य आणि सावीला. तर तुम्ही अशा काय कमेंट्स बघता का, आणि मग काय तुमच्या मी नाही बघत, मी प्रामाणिकपणे सांगते, कारण सगळा वेळ इथे जातो. बरं, रोज आम्ही तेच करतो, तर त्यामुळे पाहणं काही होत नाही. पण माझी मुलगी न चुकता एपिसोड बघते, आणि ती घरी असली की मला ना कमेंट्स ज्या येतात म्हणजे माझ्याबद्दल असेल किंवा कोणाबद्दल, तिला जे मजेशीर वाटतात ना त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवते. हा, तर मग त्याच्यात माझ्याबद्दल चांगलंही लिहिलेलं असतं, वाईटही लिहिलेलं असतं. इराबद्दल जसं तुम्ही म्हणाला की मलाही कळते की लोकांना ती आवडत नाही, त्याला कारण पण तसं आहे की लोकांना धैर्य आणि सावी एकत्र आलेले खूप आवडते, आणि जर त्यांच्यामध्ये कोणीतरी खो घालतंय म्हटल्यानंतर साहजिकच ती व्यक्ती ही काय मध्ये, बरं त्याला खतपाणी घालणारी मी पण आहे. सो ते होतच ना की आमच्याबद्दल. मग मला असं वाटतं की म्हणजे आमच्या भूमिका आम्ही व्यवस्थित करतो, कदाचित म्हणून राग येतोय आमचा, आणि तो यायलाच पाहिजे, त्याशिवाय ती मजा नाही करत. करेक्ट. पण मला असं म्हणायचंय की तू जसं म्हणालीस की तू बघत नाहीस कमेंट्स, पण असं कधीतरी होतं का की नाही एक कुठले तरी कमेंट ना आपल्या एक को ऍक्टर्सनी असेल, किंवा तर तुम्हाला की तुझी मुलगी बघते, अशी कुठली एक कमेंट असेल का की खूप त्रास आणि खूपच ती एकदम पर्सनल लेवलला जाऊन बोलले गेले त्या कमेंट बद्दल, कुठल्याही म्हणजे तुझं फोटोशूट असेल, कुठलं काम असेल, किंवा इन जनरल काही? पण मी एक सांगू का, मी बिग बॉस मध्ये पण गेले होते, महिनाभरच होते. त्याच्यानंतर आल्यानंतर मला त्या चपातीवरनं खूप ट्रोल केलं गेलं. बरं, मी ना माझ्या मनाची तयारी करून गेले होते की आल्यानंतर आपल्याबद्दल कदाचित काहीही बोलतील लोक, आणि आपण तयारी ठेवायची. इव्हन मी घरच्यांनाही सांगून गेले होते. पण आल्यानंतर जेव्हा मी वाचलं, असं कुठल्या घाणेरड्या लेवलला माझं हे नव्हतं झालं, पण त्या चपातीवरनंच ट्रोल केलं होतं. आता ऍक्च्युअल आतमध्ये किस्सा काय घडला हा लोकांपर्यंत पोहोचत नाही, कारण ते फक्त 1 तासाचा एपिसोड दाखवतात. लोकांचं म्हणणं होतं की जर तुला खायचं होतं तर तू बनवायचं होतं. मी आणि मीरानी बनवून खाल्लं, पण ते दाखवलं नाही, त्यामुळे ते प्रेक्षकांना माहित नसतं. सो मी ते वाचलं, खूप सतत वाचल्यानंतर ना मला थोडा त्रास व्हायला लागला. म्हटलं इतकी वर्ष आपण जे कमवलं ते क्षणात असं जातं का लोकांच्या मनात? आपण जसे तुम्ही भूमिका करता खऱ्या आयुष्यात तुम्ही तशाच आहात, हे वाचल्यानंतर मला त्रास झाला. तुम्हाला खरंच कितपत आम्हाला ओळखता? 45 मिनिटांच्या किंवा 1 तासांच्या एपिसोडवरनं तुम्ही आम्हाला जज करता का? तुम्हाला काय माहित आम्ही कसे आहोत? आम्ही ज्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतंय त्यांच्याबरोबर आम्ही नंतर किती छान राहिलो किंवा आम्ही बोलतो की नाही, लोकांना माहित काय नसतं. जे दिसतं त्याच्यावर ते जज करतात. पण नंतर मी स्वतःला समजवलं की येस, आपण जर एक पब्लिक फिगर तर आपल्याबद्दल लोक बोलणार. मग प्रत्येक वेळेला तुमच्याबद्दल चांगलंच बोललं गेलं पाहिजे ही अपेक्षा ठेवणं चुकीची आहे. वाईटही बोलत असतील. आणि मी ना आता ते तयारीत आहे की येस, म्हणजे मी थोडासा एक छान मला असा कुठेतरी बोल्ड माझे फोटो टाकावेच वाटले तर मी टाकते.
म्हणणाऱ्या सगळी म्हातारपणात काय तुला सुचते. तर मला अजून 20 वर्षानंतर मी जर जगले तर मला छान असंच राहायला आवडेल. म्हणजे मला कोणी म्हटलं, म्हणजे मी माझ्या मुलीला सांगते, माझी जी नातवंड होतील ना, सेक्सी आजी असं म्हटलं पाहिजे मला, असंच राहायचंय, मला असंच राहायचंय. म्हणजे तुम्ही गरजेचं नाही छोटे कपडे घातले म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं होत नाही. मी मनाने सुद्धा तशीच आहे. मला परवाच इथे सेटवर कोणतरी बोललं, आप ना 10 साल के बाद भी ऐसे रहने वाली हूँ, मस्ती मैं ऐसे रहने वाली हूँ. मला आवडतं असं राहायला. आणि मी कसं राहायचं हा माझा प्रश्न आहे. लोकांचा त्यांना काय बोलायचं ते बोलतील. आपण तेच म्हणजे कसंही वागलं तरी बोलतातच. तुम्ही चांगलं वागा तरी त्याच्यावर त्यांना आक्षेप असतो, आणि तुम्ही नाही चांगलं वागलं. त्यामुळे बोलणारे बोलत असतात. आपण किती घ्यायचं आणि किती ठेवायचं आपल्याजवळ ते आपल्यावर आहे. एनी पब्लिसिटी इज अ गुड पब्लिसिटी. पण मला हे ताई तुझं आवडलं की तुझ्या स्पोर्टिंगली हे घेतेस ना, ते कमाल आहे. म्हणजे ठीक आहे, बोला, काहीच मला काही नाही. हो खरंच. आता थोडासा वेगळा प्रश्न आहे, वेगळा असं नाही, पण आता आपण बघतोय ना की बॅक टू बॅक ना यावेळेला 4 मूवी रिलीज झालेत, 3 मूवी रिलीज झालेत, आरपार, दशावतार आणि बिन लग्नाची गोष्ट. तर तुला असं काय वाटतं की एकतर आणि ना तिन्ही चित्रपट ना चांगले चालले ऑफिसवर रिव्ह्यू, आम्ही ह्याच्यावर रील्सवर लोकांचे रिव्ह्यू ऐकतोय. काल पण आमचा प्लॅन झाला होता की आपण जाऊया, इव्हन आज पण ठरत होतं की इथे लवकर पॅकअप झालं तर रात्रीच्या शोला जाऊया, पण ते काय घडून येत नाही सगळ्या गोष्टी. पण तुला असं काय वाटतं पर्सनली की एकाच वेळेला 3 मूवी जे रिलीज होत आहेत तर त्यांनी चित्रपटांवरती काय परिणाम होऊ शकतो का, काय वाटतं तुला? नाही, जर चांगलं बघ ना, आता हे तिन्ही चांगले म्हणतोय आपण. मला दुसऱ्या लग्नाची गोष्ट, बिन लग्नाची गोष्ट, ते मला लक्षात येत नाहीये, लोकांचं मी ऐकलं नाही. पण या 2 फिल्मच्या आरपार बद्दल पण तितकंच चांगलं बोललं गेलं, दशावताराबद्दल पण तितकंच चांगलं बोललं गेलं. सो असं आहे की जर पब्लिसिटी चांगली होते ना तर लोक येणार. म्हणजे असं होत, मी मध्येच वेगळा विषय काढते, पण बऱ्याचदा असं होतं माझ्या बाबतीत ना, जाऊन कुठे थिएटरला येईल, प्राईमवर वगैरे आता 2 महिन्यात येईल, खरं सांगते तेव्हा बघू. पण काही सिनेमे असे असतात की जे थिएटरला जाऊन बघावेसे वाटतात. जसं मला छावा वाटला की मी नेटफ्लिक्सला बघू, मला थिएटरला जाऊन बघायची आहे. त्याच्यानंतर मराठीत आता म्हणशील तर मला दशावतार बद्दल आता 4 दिवसापासून वाटायला लागलंय की ही जाऊन माझ्या मुलीला पण दाखवायची मला ती फिल्म. बघ तर ती कोकणातली जी काय त्यांची कलाकृती जी काय आहे सगळे, तर ती माझ्या मुलीला पण त्यांना माहितीच नाहीये कारण हे सगळं. सो मला लोकांचे रिव्ह्यू ऐकले करतात, यार ही थिएटरला जाऊन पिक्चर बघूया आपण, हे आपण प्राईम किंवा नेटफ्लिक्सला आल्यानंतर नाही बघायची. तर त्यामुळे ना प्रेक्षकांचे रिव्ह्यू ऐकून लोक जातात थिएटर. चांगली आहे ना तर लोक जाणारच आता. आणि पूर्वीसारखं आता राहिलं नाहीये. ते काय यात्रा सीझन, आम्ही खूप सिनेमे केले तसे की यात्रांमध्ये निर्मात्यांना पैसे कमवून द्यायचे, म्हणजे ते तसं काय राहिलं. पण जातात प्रेक्षक, जो मराठी ऑडियन्स खरा आहे, खऱ्या मनाचा, तो जातो म्हणजे चांगल्या फिल्म्सना. आणि आता हे खरं तर मी कालच एक कमेंट वाचले की गेला आठवडाभर आहे ना, म्हणजे गेला आठवडाभर म्हणण्यापेक्षा महिनाभर ना मराठी चित्रपटांना ना सुगीचे दिवस आलेत. हे कमेंट वाचले की ते छान वाटतं ना ऐकायला सुद्धा. पण मला सांग, तुला काय खटकत असं म्हणजे ह्या चित्रपटाबद्दल, ओव्हरऑल फिल्म इंडस्ट्री बद्दल काय असं कुठली गोष्ट खटकते की त्यांनी थोडस खटकतंय, जरा विचार करायला हवाय? मला माहितीये कारण तू हे स्पष्ट सांगणार आहेस. काय वाटतंय? आपल्याकडे ग्रुपिझम आहे असं मला वाटतं. पण मी खूप ऐकते बरं का ह्याबद्दल. तुला आलाय अनुभव याचा? नाही, अनुभव नाही आला. अनुभव आला असता तर कदाचित मी माहित नाही, मला अनुभव नाही आला. पण आता मी जसं म्हंटल की मी 96ला काम सुरू केलं, त्यावेळेला तर चॅनल्स नव्हते, फक्त म्हणजे सह्याद्री आणि नॅशनल हे 2च चॅनल्स होते. आणि मला 97ला पहिली मोठ्या पडद्यावर मी हिरोईन म्हणून जी झळकले होते, जयश्री गडकर, ब्लॅक अँड व्हाईट फिल्मच्या ज्यांनी गाजवला तो काळ, त्यांनी मला ब्रेक दिला होता. त्या फिल्ममध्ये अगदी निळूभाऊ होते, पद्मा चव्हाणबाई होत्या, मधू कांबीकर होत्या, विजय चव्हाण होते, म्हणजे दिग्गज मंडळी. या लोकांबरोबर मी काम केलं. पण फक्त एवढंच झालं की ती कोल्हापूरला मी फिल्म केली, त्याच्यानंतर मला कधी मागे नाही पाहावं लागलं. पण मला ज्या फिल्म्स येत गेल्या त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या येत गेल्या. सो बऱ्याचदा असं होतं की इथल्या या भागात काम करणारे कलाकार आणि मुंबईतनं, म्हणजे आता मला कोणाची नावं नाही घ्यायची, पण असं काही आहेत जे फिल्म निर्माते किंवा दिग्दर्शक, त्यांच्यासोबत तू काम नाही केलंस कधी ग? म्हणजे तू फक्त त्या तिकडे कोल्हापूर विल्हापूर तिकडचेच पिक्चर्स केले का? तर हा विचारण्याचा टोन हा मला बऱ्याचदा खटकला. आणि अशा व्यक्तीने विचारावा, अशा कलाकारांनी विचारावं की त्याने दोन्हीकडे काम केलंय. जर तुला इकडचं खटकत असेल तर माझं म्हणणं एवढंच आहे की तू मग का केलं या फिल्म्स? बरोबर.
एक तर तुला फक्त पैसे मिळत होते म्हणून तू केलं असशील. माझा त्यावेळेला म्हणशील तर माझ्यासाठी काम मिळणं आणि लोकांपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं होतं. कारण मला माझं नाव, मी म्हटलं ना, काही फॅमिली बॅकग्राऊंड नव्हती ना, काही नाटकात कधी आले नव्हते. सो मला काम मिळणं गरजेचं होतं की एका ठिकाणी गेले तर 4 लोकांच्या ओळखी होतील, त्यांच्याकडनं आणखीन कुठेतरी काम मिळेल. असं करत करत मी काम करत गेले. सो मला त्यावेळेला असं वाटलं की हे असं काय बोलतात की तू ह्यांच्याकडे काम नाही केलं, तू ह्यांची कधी फिल्म नाही केलीस. तर मला असं होतं की हे नका करू, आम्ही काम केलं ना. आज बाहेर पडल्यानंतर नक्कीच खूप नाही पण 4 लोक तरी ओळखतात ना. म्हणजे ही काहीही बॅकग्राऊंड नसताना स्ट्रगल करून इथपर्यंत येऊन आम्ही आमची एक ओळख निर्माण केली. हे मला वाटतं स्वामींनी खूप दिलंय. म्हणजे आपल्याला अजूनही काम करतोय, अजूनही समोरनं ऑफर होत आहेत का, म्हणजे मालिका तर माझ्याकडे असतात नक्कीच. मी तुला तेच विचारणार होते, पण अगदीच त्याला जोडून एक प्रश्न आहे की ह्याच्या ग्रुपिझम बद्दल पण खूप ऐकतोच, पण नेपोटिझम बद्दल पण खूप ऐकण्यात येतं. सो तुझा ह्याच्यावर विश्वास आहे का, की तुला काय वाटतं? सुरुवातीला खूप, म्हणजे सुरुवातीला खूप नाही पण सुरुवातीला, अगदी खूप सुरुवातीला असा एक अनुभव आला होता. फक्त तोच. त्यावर एक सांगते ना की आपण काम सुरू केल्यानंतर खडे टाकणारे खूप असतात, सगळेच पाहत असतात. कोणी इथे मी नाही त्यातलं असं कोणी बोलूच शकत नाही. पण आपण कितपत आपल्याला काय म्हणतात, आपल्याला कोणी वाचवायला येत नाही, आपणच आपले खरे काय म्हणतात रक्षक असतो. आणि आपण कसं राहायचं, कोणाला आपला हात धरायला द्यायचा किंवा बोट धरायला द्यायचं हे आपण ठरवायचं असतं. सो मी दुसऱ्यांना कधी दोष देत नाही. म्हणजे मी एका इंटरव्ह्यू मध्ये बोलल्यानंतर की मी मुलींनाच दोष देते. मी मुलांना का पुरुषांना का दोष देऊ. मला असं वाटतं ते त्यांचं काम करते, तुम्ही बघा तुम्हाला कितपत ते पट्ट्यात गोष्टी किंवा नाही. उगाच उठून तुम्ही दुसऱ्यांना नाव नका ठेवू, सगळं आपल्यावर. करेक्ट. ओके. पण जसं तू आता म्हणलीस ना की तू म्हणजे आता तर तू आहेच, आम्हाला दिसतेस रोज, पण तुला जास्त, आणि तू कारण ना पूर्वीपासून काम करतेस फिल्ममध्ये वगैरे, पण तुला जास्त कशात रमायला आवडतं, की मालिकांमध्ये की मजा कुठल्या ह्याच्यात तुला जास्त येते, फिल्म मध्ये काय? मला आता विचारशील तर मालिकांमध्ये माहित नाही, मला ते बहुतेक अंगवळणी पडलंय. फिल्म्स आवडतात. म्हणजे पूर्वी आम्ही कोल्हापूरला खूप राहायचो, 40-40 दिवसांचं शेड्यूल असायचं आणि मग एकदा फिल्म कम्प्लीट झाली की आम्ही सगळे आपापल्या घरी परत दुसरं प्रोजेक्ट. इथे आमचं कुटुंबच झालेलं आहे. म्हणजे आम्ही एकमेकांना खऱ्या नावाने कोणीच हाक मारत नाहीये, त्याच कॅरेक्टरच्याच नावाने हाक मारलं जातं आम्हाला. त्यामुळे कुटुंब झाले. मग राग रुसवे फुगवे सगळे असतात. कधी कधी खूप इमोशनल व्हायला होतं तर आपण रडायला लागलो की मग सगळे विचारायला येतात. पण हे असं हे खूप, म्हणजे मला जाणवतात इथे गोष्टी त्या की मी सतत उठून माझ्या घरी नाही जाऊ शकत. सुट्ट्या काय मागणार, कारण त्यांची काय परिस्थिती आपल्यालाही कळते, एपिसोड अडकायला नको. आम्ही सुट्ट्या पण नाही मागत होतो. पण अशा वेळेला कधीतरी असं वाटतं की यार मला तर घरी जायचं, 2 दिवस तरी मला सोडा. मग मी शांत बसले आणि कोणीतरी काहीतरी विचारायला आलं ना की काय झालं, की मग उगाच रडू येतं. मग असं होतं. हे लहान मुलांच्याच बाबतीत नाही, आपल्या बाबतीत पण होतं की उगाच रडू येतं. मग असं होतं. तर त्यामुळे आमचं हे कुटुंब झालंय. मला छान वाटतं इथे काम करायला. मला कुठेही जायची इच्छा होत नाही आता हे सोडून. मालिकांमध्ये मी रमले. मी जसं म्हटलं की आता फिल्म्स ज्या बनतायत किंवा ज्यांच्या बनतायत त्यांच्या दृष्टीने कदाचित आम्ही कलाकार योग्य नसू म्हणून आम्हाला घेत नाही. वा, मला वाटतं आपण ही क्लिप टाकूया. सो म्हणजे जे कोणी निर्माते आहेत किंवा जे कोणी डिरेक्टर पण म्हणू शकतो आपण की त्यांच्यापर्यंत ही क्लिप गेली तर तुझं सिलेक्शन झालं ना तर आम्ही येतोच इंटरव्ह्यू करायला. हो की नाही? पण मला हा असंच वाटतं की म्हणजे आम्हाला कामच करता येत नाही का, किंवा त्यांच्या त्या ग्रुपमध्ये आम्ही कुठेच फिट होत नाही का. म्हणजे प्रत्येकाला तू कुठलाही ग्रुप धर, आता मला म्हणता ना कोणाची नाव नाही, त्यांच्या त्या फिल्म मध्ये तेच चेहरे प्रत्येक सिनेमात दिसत असतात. असं का होतं? किती मोठी इंडस्ट्री आपली. करेक्ट. मी माझ्याच बाबतीत नाही म्हणत, इतरही आहेत, ते का कुठे दिसत नाहीत मग. खरंय. म्हणजे ऍक्च्युअल मला आता असं वाटतं ना की ह्याच्यावर जर का आपण बोलायला गेलं ना तर खूप सारं आहे. पण ठीक आहे, आता इथे आपण इतकं नको बोलायला, काम करायचं आणि मलाही. तर ताई मला, कारण मला ना तुझ्याशी गप्पा मारताना ना एक म्हणतो ना की आपण एक असं कसं म्हणतो ना की हे चालेल का बोललेलं, ताईला हा प्रश्न विचारू का. तर मी आता खरंच ऑन कॅमेरा सांगते, मला असं तुझ्यासोबत इंटरव्ह्यू करताना वाटतच नाही, कारण एकदम बिंदास, तू सुद्धा एकदम दिलखुलास उत्तरं देतेस. तर आत्ताच ना थोड्या वेळापूर्वी मी सावीचा इंटरव्ह्यू केला. तो इंटरव्ह्यू असा नव्हता, ऍक्च्युअली गप्पा होता. म्हणजे मी सेगमेंट्स केलेलं की ज्याच्यामध्ये मी तिचे जुने फोटो तिला दाखवले.
आपण हे तुझ्यासोबत नेक्स्ट टाइम करू नक्की. किंवा आता जर का आपल्याला वेळ मिळाला तर नक्की, आता सुद्धा नक्की, करू. नक्की. आणि त्याच्यामध्ये ना मी तिला प्रत्येक फोटोच्या ना मेमरीज तिला विचारते Correct, की correct. ह्याच्या काय आठवणी आहेत. हम्म. सो तिने एक ती आठवण सांगितली की ती रिसेंटली मंगळागौरीचा एक फोटो आहे. हम्म. तर तिला मी विचारलं की ह्या फोटोची आठवण, तर तिने सांगितलं की रील करायची होती तुम्हाला. हम्म. ठीक आहे. हो आणि म्हणजे तू सांगत होतीस की आपण करूया, पण ते हो. तुम्हाला नाही वेळ मिळाला. हो. सो हे सगळं असं तुमचं वातावरण असतं. सो तू मजा सांग ना, अशी कुठली तरी काहीतरी एक असेल जे प्रेक्षकांनाही पण आवडेल. कारण तुमचं ऑफस्क्रीन हे जे नातं आहे हम्म. ते ऑनस्क्रीन म्हणजे एकदमच मी विरुद्ध आहे. तेच म्हटलं ना, सासू म्हणून आता पडद्यावर लोक जे बघतायत की तिला मारण्यासाठी माझे खूप प्रयत्न चाललेले आहेत. पण हेच आम्ही जेव्हा आम्हाला फावल्या वेळात आम्ही जे काय करतो ते जसं रील, हो. तर अगदी लग्नाच्या त्या तामझाम मध्ये सुद्धा आम्ही 2 रील केल्या ज्या खूप व्हायरल, 2 मिलियन पर्यंत गेलेत एक रील आमची. वा. इथेच केली होती आम्ही बाहेर. सो हे आम्ही सोडत नाही आणि या सगळ्यात पुढाकार माझा असतो. मुळात मला डान्सची खूप आवड आहे, जी गेली कित्येक 7-8 वर्ष झाली मी ते सगळे सोडल्यामुळे. ती खुमखुमी एक असते ना, ती कुठे बाहेर पडत नाही. मग रीलद्वारे आता सध्या रील जोरात चालतात आणि सगळ्या पोरी पण इतक्या छान आहेत ना की सगळ्या तयार असतात एका पायात. मग मी पटकन कोरिओग्राफ करून घेते त्यांच्या, हे असं हे असं हे असं, हा आता चला बोलवलं चला सेटवर. आणि जसं कळतं की आता थोड्या 10 मिनिटं लागण्यात लाइटिंग आहे, त्या 10 मिनिटात सगळं आधी सेट झालेलं असतं, पटकन आम्ही शूट करतो. सो हे माझा पुढाकार असतो पण ह्याच्यामध्ये की आपण करूया म्हणून. आणि कोणीच नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे आम्ही कधी कधी मुलांना पण म्हणतो तुम्हाला यायचंय का, तर ते थोडे लाजतात तुमच्यामध्ये आम्ही काहीतरी चुकलो तर ते लगेच कळून येणार म्हणून. पण आम्ही करतो, छान मजा येते त्याच्यात. सुपर एनर्जेटिक आहे. म्हणजे ना मला हेच किती छान वाटतं ना की कारण एक तर तुम्ही दमलेले आणि प्लस दम तो जो थकवा असतो ना या सगळ्या गोष्टींमुळे जातो असं मला वाटतं. कारण हळदीचा सिक्वेन्स आमचा 3 का 4 दिवस चाललेला होता. खूप एका पॉइंट नंतर ना तुम्हाला कंटाळा येतो. तेच आता म्हणजे खूप तामझाम होता, त्याच्यात ड्रामा होता आणि ना सगळे नाचत होते त्या हळदीच्या याला. म्हणजे म्युझिक लागलं तर सगळे नाचतात, पण माझं कॅरेक्टर असतं की मी नाचू नाही शकत. सो मी व्हिडिओ आहे, मी एक अशी दामिनी मुजुमदार, सो माझं फक्त बघणं असं. मला ना ते अरे कसे नाचतात सगळे माझ्यासमोर, मी नाचू शकत नाही. ज्या दिवशी संपलेला शॉट झाला रात्री, म्हटलं लगाव म्युझिक जोर से, आणि जे नाचलो म्हणजे मी नाचायला सुरुवात केली नाही, आमचे कलाकारच नाही, आमचे लाईट वाले आले, स्पॉट वाले आले, सगळे हळद घेऊन एकमेकांची तोंड पिवळी करून नाचत होते. आणि म्हणजे असं म्हणतो ना एक आनंदाचं वातावरण, उत्साहाचं ह्याच्यामुळे तो क्षीण जातो. ऍक्च्युअली खरंच मी तेच म्हटलं ना की ते दमलेलं असं ना, ते ह्याच्यामुळे असं एवढे दमलेलं असून कोणीही असं नाही की पॅकअप होतं त्याच्यानंतर की आता उशीर झाला घरी जाऊ, कोणी नाही, सगळे एकमेकांवर तुटून पडलेले होते अगदी. ऑल क्रेडिट गोज टू यू. बरं ताई, मी ना मगाशी सावीचा इंटरव्ह्यू होण्याआधी आहेत ना, मी असंच इथे सेटवरती गप्पा मारत होते, विचारत होते मी सावीबद्दल जरा. तर मला असं कळलं की सावी मूडी आहे थोडी. हा, म्हणजे तिचा पटकन कधी मूड चेंज होतं कळत नाही. सो तुमच्यात असं काही गप्पा होतात किंवा तू तिला असं काही सल्ला दिलायस का कुठल्या अशाही बाबतीत? नाही, सल्ला बिल्ला नाही. चांगली मुलात खूप खूप गुणी अभिनेत्री आहे. कॅरेक्टर समजून ते उभं करणं आपण जे म्हणतो ते करेक्ट आहे. तिला बाकी काही सांगावं लागत नाही, पण ती बिचारी ना खूप तिला मरवतात. फ्रेम टू फ्रेम ती असते, त्यामुळे तिला ना खूप थकवा थोडीशी. म्हणजे आमचा हिरो आहे ना, तो त्याची रोगप्रतिकार शक्ती जरा चांगली असं म्हणाले. आमच्या मॅडम जरा पटकन आजारी पडतात. तिला माझं म्हणणं तेच असतं सारखं की तुला असं जाणवलं की आता 15 मिनिटं मला काही नाही, तू सरळ आतमध्ये जायचं, माझ्या रूम मध्ये कोणाला परमिशन, तिथे जायचं, दरवाजा लावायचा आणि झोपून जायचं. ती 15 मिनिटं सुद्धा तुला खूप पुढे एनर्जी देईल. कारण ती जी सकाळी येऊन तयार होऊन काम करत असते ती अगदी रात्रीपर्यंत, तिला जराही आराम मिळत नाही पोरीला. म्हणजे आम्हाला ते कळतं की आता आम्हाला इथे एक दिवस सुट्टी होती कारण हे लोक मुंबईला इव्हेंटसाठी गेले, पण ह्यांचा मुंबईपर्यंतचा प्रवास, गेल्या गेल्या लगेच रिहर्सल, दुसऱ्या दिवशी टेक्निकल, मग शूट, परत तो प्रोग्राम, परत पहाटे तिसऱ्या दिवशी पहाटे निघून इकडे 2ला येऊन इथे 2ची शिफ्ट. हे लोकांना जे दिसतं फक्त अर्ध्या तासाचा एपिसोड, पण त्यामागे किती मेहनत आहे सगळ्यांची. तर हिरो हिरोईन मात्र आमचे अगदीच. तिला एवढाच सल्ला असतो की जितका वेळ मिळेल आराम करायला, म्हणजे तू मग ते मोबाईल तू रील नाही, मोबाईल बाजूला, ते सगळं नंतर, आधी आराम कर. सेटवरची इन्शॉर्ट तू आई आहेस तिची. हो ना, असं मला मुली म्हणजे बरोबर आहे. आणि तिचं काय माहितीये, तिला कधी कधी थकते ना, माणूस फिजिकली थकणं आणि मेंटली थकणं फरक पडतो, तर ती थकते. कारण तिला तेच म्हणते की मोबाईल बाजूला ठेवत जा, कारण नाही म्हटलं तरी
आपल्या मेंदूवर आणि आपल्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. बाजूला ठेवला, डोळे मिटून शांत बसलीस की 5व्या मिनिटाला झोप लागते आपल्याला. आम्ही इथे लाइटिंग जवळ बसलो, बसल्या असं झोपतो, इतकं थकतं शरीर कारण आपलं. पण ती आता पण बिचारी झोपलीच होती आणि आमच्यामुळे खरं तर तिला उठावं लागलं. एक आता शेवटचा प्रश्न घेऊया, कारण पुढचं सेगमेंट करायचंय मला तुझ्यासोबत. तर एक असतं ना की काही आर्टिस्ट असतात, ते म्हणतात की आम्हाला शूट नसेल ना तेव्हा आम्ही 10:30-11 पर्यंत असं झोपतो. सो तुझं असं काही आहे का की शूट नाही तर लवकर झोपूया, लवकर उठ, असं काही तुझं? मी लवकर झोपणं तर माझ्यात नाहीच. मला झोपायला 12-12:30 होतात, मी घरी सुट्टीवर असले तरी. आणि उठायचं म्हटलं ना तर आता सध्या म्हणजे पहिल्यापासूनच सवय मला. खूप उशिरा झोप माझी म्हणजे 7-7:30. ओके. हो, ह्याच्यावर नाही. मग ह्याच्यावर कधी कंटाळा आला असेल ना तर मी लोळत पडेल. मी गाढ झोपलेली 10:30-11ला उठले मला आठवतच नाही. कारण माझी उठून आंघोळ, माझी पूजा, माझं अध्याय वाचणं म्हणजे शंकर महाराजांचे, माझं हे सगळं ह्यामध्ये मला 1.5 तास जातो सगळं. तर त्यामुळे आणि पूजा मला असं वाटतं 11च्या आत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे, तर त्यामुळे माझं सगळं आवरलेलं असतं. तुझा असं काय अनुभव आहे का शंकर महाराजांचा? तू आता म्हणालीस ना महाराजांचा आहे, स्वामींचा खूप. मी स्वामींचाच तुला विचारणार होते, काय अनुभव आहे? माझ्या घरी आलीस नाही इथे रूमवर तर तुला तेच दिसते. नेक्स्ट टाइम नक्की आपण एक स्पेशल इंटरव्ह्यू करूया. नक्कीच. काय अनुभव तू शेअर, चांगला किंवा कुठले एक अनुभव असे खूप आहेत. अगदीच म्हणजे जेव्हा मी मानायला लागले ना तेव्हा माझे मिस्टर ऍडमिट होते आणि मला कोणीतरी सांगितलं की तो परळला ऍडमिट होता की तू दादरला जा मठात वगैरे स्वामींच्या. तर ते अशी वेळ असते ना की कोणी जे सांगेल ते आपण करतो. मी गेले, संध्याकाळची वेळ होती आणि आरती चालू होती, मला रडूच येईल. पण आजही असं होतं ना बऱ्याचदा, काही आता मी स्वामींच्या कृपेने माझं खूप छान आहे, पण आरती वगैरे ऐकली की मला रडायला येतं. तर का मला माहित नाही, डोळ्यात पाणी येतं. सो तिथे मी रडते, मला लोक ओळखतायत, ही तीच आहे बहुतेक असं वगैरे. आणि मी स्वामींना एवढंच म्हटलं की मला ना डॉक्टरने ना हात वर केलेत, मला माहित नाही मला काय करतं, मला माझ्याकडनं काय करता येईल. मी त्यांना एवढंच म्हटलं की आत्ता जर वाचवलंच नाही या ह्याच्यातनं तर आयुष्यभर तो मला साथ देईल असं वाचवायचं. पण आत्ता बरं करून परत 2 वर्षांनी हीच परिस्थिती मला जर बघावी लागणार असेल तर मला आत्ता एकदाच रडव, एवढंच मी म्हटलं होतं तिथे. आई शपथ, मी हे वाक्य बोलून मी त्या मठातनं बाहेर पडले. तो वार होता काहीतरी बुधवार का गुरुवार होता आणि शनिवारी सकाळी तो गेला. तर मला असं वाटतं झाली ती गोष्ट वाईटच होती, पण कदाचित मी जे म्हटलं होतं की मला पुढे, कारण मला माझ्या अंगात म्हणजे मी तेवढी स्ट्रॉंग नाहीये. म्हणजे मी म्हटलं काल का परवा माझा अजून एक इंटरव्ह्यू झाला तेव्हा मला असंच विचारलं की असं कधी वाटलं की आता आपल्याला नव्याने पुन्हा उभं राहायचं. तर त्यावेळेला मी कमवती होतीच, माझं छान मी घर घेतलंय, माझं सगळं सेट, पण तरी सुद्धा नवरा जाणं, एक आधार जाणं, तर त्यावेळेला मी तुटले होते पूर्ण. म्हणजे मला मी काम वगैरे सगळं बंद केलं होतं. सो त्यावेळेला मला स्वामींनी मला ती प्रचितीच म्हणते की येस, हे नाहीये तुझ्या आयुष्यात पुढे, सो तू आत्ताच काय ते सहन कर, पुढची वर्ष तुला स्ट्रगल करायचं, तुलाच मुलीसाठी झटायचं आणि तुलाच करायचं सगळं. सॉरी असंख्य आलं. बरं, ते परीक्षा पण खूप बघतात. मी त्यांच्याशी भांडते त्यांच्या फोटो बरोबर, हे फॅक्ट. गप्पा मारणं म्हणजे बोलणं म्हणजे मी म्हटलं काय तुला अधिकार दिला माझ्याबद्दल असं कर, असं मी स्वामींना विचारते. मी त्यांना आजोबांच्या ठिकाणी मानते, मी त्यांच्याशी भांडते, मी बोलते. माझा पूर्ण विश्वास आहे की जे वाईट गोष्ट आहे ना ती माझ्यापासून ते दूर नेतात आणि जे माझ्यासाठी चांगलं असणार तेच माझ्यापर्यंत आणतात. ते मला एक तारक मंत्र आहे ना, त्याच्यामध्ये एक लाईन आहे बघ, नको डगमगू स्वामी देतील साथ, कितीदा दिला बोलो त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. सो मला वाटतं की ते तुझ्यासाठी आता लाईन मला ती आठवली. म्हणजे शंकर महाराजांचं काही वेगळं नाही. म्हणजे मी कोणतरी सांगितलं म्हणूनच ते त्या मठात गेले. कसं असतं ना, आणि म्हणजे मला माहितीही नव्हता पुण्यात राहून इथे मठ आहे, एवढा मोठा मठ, एवढे भक्तगण, जाऊन बघितलं, दर्शन घेतलं. मग त्याच्यातल्या एका व्यक्तीने मला सांगितलं की तुम्ही चला एका ठिकाणी मी तुम्हाला नेतो. ते एका ठिकाणी घेऊन गेले. तिथे एक व्यक्ती होती, साधारण म्हणजे ते शंकर महाराजांचं रूप म्हणून त्या व्यक्तीला ऐकलं. मी तिथे का गेले हे मला त्या व्यक्तीला सांगावंच लागलं नाही, ते डायरेक्ट बोलले आणि मी तिथे गप्पच झाले होते. म्हणजे मला ना मी खूप इमोशनल, मला रडूच यायला लागलं. नाही मला माहिती तू कशासाठी आलीस. आणि ते जे बोलले ना, मी
मी काय सांगू. तो एक तो किस्सा आहेच. आणि शिवाय मी पैशांचा एक विषय काढणार होते की माझ्याकडनं एका व्यक्तीने इतके इतके पैसे घेतलेत आणि ते मला परत हवेत. तर ते मला त्यांनी काय सांगितलं की हे असंच कर, तुझे पैसे तुला मिळणार. हा, तर किती पैसे आहेत मला विचारलं. तर मी बोलले 3 लाख रुपये. तर 3 लाख कुठले, माझे 2 आणि माझ्या आईकडनं एक 3, असे मी 3 दिले होते समोरच्याला. ते म्हणाले नाही 2 आहेत. मी म्हटलं हा म्हणजे माझे, तुझे 2 आहेत ना. म्हटलं हो. मी गप्पच राहिले. मी म्हटलं ती परफेक्ट, म्हणजे तुझे 2च आहेत. मी माझ्या आईचे धरून 3 बोलले होते. असं म्हणजे ना असा अनुभव आलाय. मग त्याच्यानंतर मी न चुकता शंकरगीता वाचायला घेतले. 18 अध्याय आहेत त्याच्यात. 18 दिवस वाचते. मध्ये परत आपले काही मासिक पाळीमुळे म्हणा किंवा ते सगळं ते कम्प्लीट झालं की पुन्हा 18 दिवस वाचते. पुन्हा अशा पद्धतीने ते हो, म्हणजे मी आता कितीदा तरी वाचून झालंय माझं सगळं. किती छान. ते खूप छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आज, कारण अगदीच हा अनप्लॅन्ड इंटरव्ह्यू. तुला म्हटलं ना असं काही असं मी प्रिपेअर्ड नव्हते करून आलेले. मी म्हटलं कॅन्डिडेट जे काही होईल सुचेल ते आपण बोलूया. तुला कसं वाटलं? मलाही हा अनुभव स्पेशली शेअर करून तुला कसं वाटलं? हो, कारण असं कोणी विचारत नाही ना, नाहीतर मजा येते. असं थोडंसं आपल्या गोष्टी शेअर करताना पण मजा येते. मुलींबरोबर पण मी बसून गप्पा मारत असते. आणि आम्ही राहतोय म्हटलं ना, एकत्रच राहतोय आणि समोरासमोर फ्लॅट असल्यामुळे आम्हाला जर सुट्टी असेल, सुट्टी नसतेच, तर आमचे दोन्ही दरवाजे, बाल्कनीचे गेट सगळे असे आम्ही ओपन ठेवलेले असतात. आओ जाओ घर तुम्हाला. मस्त. आणि मला वाटतं की त्याच्यामुळेच नाही पॉझिटिव्हिटी येते आणि पुन्हा सेटवरती काम करायला पण तोच उत्साह, एनर्जी येते. सो थँक्यू सो मच ताई. आणि मी नक्की येईन पुन्हा. नक्की, तेव्हा आपण पुन्हा भेटूया. आणि तेव्हा मला वाटतं आपण तुझ्या घरी, काही हरकत नाही, अगदी जवळ येत 5व्या मिनिटावर. नक्की नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हाला सुरेखाताई सोबतचा हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.